जानेवारी 2026 पासून अपेक्षित महागाई भत्ता डीए वाढीबद्दल महत्त्वाची माहिती अशी आहे की अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक AICPI-IW वर आधारित अपेक्षित 2% वाढ होणार आहे. यामुळे सध्याचा 58% महागाई भत्ता 60% पर्यंत पोहोचेल. हा 7व्या वेतन आयोगातील सर्वोच्च टप्पा मानला जात आहे. अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित असून या वाढीचा थेट परिणाम देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नावर होणार आहे. डीए वाढीचा प्रत्यक्ष परिणाम पाहता सध्याची स्थिती 58% आहे, तर अपेक्षित स्थिती 60%, 2% वाढीसह होईल. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. यामुळे जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांची एकरकमी थकबाकी मिळेल. कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही हा लाभ मिळेल. अंमलबजावणी आणि घोषणेच्या वेळापत्रकानुसार 1 जानेवारी 2026 ही प्रत्यक्ष अंमलबजावणीची तारीख आहे. 18 मार्च 2026 पूर्वी होळीपूर्वी घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र मार्च अखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अधिकृत आदेश जारी होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. घोषणेस विलंब झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना एकरकमी थकबाकी मिळेल. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2026 या 3 महिन्यांची थकबाकी एप्रिल महिन्यातील पगारात एकत्रित मिळेल. यात चालू महिन्याचा वाढीव पगार सोबत मागील 3 महिन्यांची एकत्रित रक्कम समाविष्ट असेल. तुमच्या पगारावर होणारा थेट परिणाम समजून घेण्यासाठी 50,000 मूळ वेतनाचे उदाहरण घेता. सध्याचा भत्ता 58% प्रमाणे 29,000 रुपये होतो. नवीन 60% भत्त्यानुसार तो 30,000 रुपये होईल. यामुळे दरमहा निव्वळ वाढ 1,000 रुपये होईल आणि 3 महिन्यांची एकूण थकबाकी सुमारे 3,000 रुपये होईल. कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही हा लाभ समान प्रमाणात मिळेल. कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत वेतनावर आधारित महागाई भत्ता डीए दिला जातो, तर पेन्शनधारकांना पेन्शनवर आधारित महागाई दिलासा डिअरनेस रिलीफ मिळतो. दोघांनाही जानेवारी 2026 पासून 60% दराने लाभ मिळणे अपेक्षित आहे. अधिकृत घोषणेला उशीर होण्याची मुख्य कारणे म्हणजे सरकारच्या चालू आर्थिक वर्षातील नियोजन आणि बजेटचा आढावा, ग्राहक किंमत निर्देशांक AICPI-IW मधील चढउतारांचे सूक्ष्म विश्लेषण आणि वित्त मंत्रालयाची मंजुरी प्रक्रिया व अधिकृत सोपस्कार पूर्ण होण्यास लागणारा वेळ. सध्या 7व्या वेतन आयोग प्रलंबित असल्याने नवीन वेतन आयोग लागू होईपर्यंत सध्याची डीए वाढीची पद्धत सुरू राहील. त्यामुळे ही 2% वाढ अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय कर्मचारी संघटनांनी 50% डीए मूळ वेतनात विलीन करण्याची डीए मर्जरची मागणी केली आहे. मात्र सरकारकडून याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. 2026 हे वर्ष कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संक्रमण वर्ष ठरेल. जानेवारी 2026 मध्ये 2% वाढ आणि थकबाकी मिळेल. जुलै 2026 मध्ये महागाई वाढल्यास पुढील वाढीची शक्यता आहे. यासोबत 6व्या ते 7व्या वेतन आयोगाकडे होणारा प्रवास सुरू होईल. एकूणच 2026 हे वर्ष केवळ भत्त्यातील वाढीपुरते मर्यादित नसून कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन आर्थिक भविष्यासाठी निर्णायक वर्ष ठरणार आहे.